रायगड जिल्ह्यात खालापूर खोपोली रसायनी चौक वावोशी या भागात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरू असल्याने रिपब्लिकन सेना आणि पॅन्थर आर्मी आक्रमक झाली आहे। त्यांनी खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक पोलीस निरीक्षकांना निवेदन दिलं असून 8 दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। शाळा कॉलेज परिसरात गुटख्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे। या विक्रीवर त्वरित बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे। पॅन्थर आर्मीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुशील जाधव, सुफियान मुकादम, जमील पठाण यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी ही भूमिका मांडली आहे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। आज रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुका या ठिकाणी आम्ही आहोत। खालापूरमध्ये येण्याचं कारण खालापूरमध्ये जे अनधिकृतपणे बेकायदेशीरपणे जे गुटखे विकणारे माफिया आहेत त्यांनी या खालापूर, खोपोली, रसायनी चौक, वावशी या शहरामध्ये थैमान घातलेला आहे। त्या गुटख्याचे अनेक तरुण शिकार होतात। मग ते कॉलेज असतील, शाळा असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते। आमच्या तालुक्यातला हा सुशिक्षित वर्ग आहे, हा वर्ग कुठेतरी या गुटख्याच्या मागे लागलेला आहे आणि हे गुटखा खाल्ल्यानंतर बऱ्याचशा मुलांना कॅन्सर सारख्या आजार देखील निर्माण झालेले आहेत आणि यांना अभय देण्याचं काम कोण करतो? यांना इथलं अभय देण्याचं काम हे पोलीस प्रशासन असेल, इथले काही गुंड लोक असतील, हे अभय देण्याचं काम करतात आणि यांच्या आशीर्वादाने हे सर्व धंदे या तालुक्यामध्ये चालू आहेत। महाराष्ट्र शासनाने हे धंदे सर्व बंद केलेले आहेत, तरी सुद्धा यांच्या काहीतरी पॉलिटिकल लेवल असेल, पोलीस प्रशासनाचे हात असेल, असू शकतो। तर यांच्या आशीर्वादाने हे धंदे चालू आहेत। हे धंदे आम्ही या ठिकाणी बंद करण्यासाठी आलेलो आहोत। आमची रिपब्लिकन सेना असेल, पॅन्थर आर्मी असेल, अशा बऱ्याचशा संघटनेने आम्हाला पाठिंबा देखील या ठिकाणी दिलेला आहे आणि आज या अनुषंगाने आम्ही खालापूरचे डीवायएसपी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। खालापूरचे पोलीस ठाण्याला पवार साहेबांना देखील भेटून निवेदन दिलं। खोपोलीच्या शहराच्या पीआयना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। म्हणजे एकंदरीत सर्व सिनियर पीआयना निवेदन आम्ही लेखी स्वरूपात संघटनेच्या वतीने, पक्षाच्या वतीने दिलेले आहेत। तर आम्ही आवाहन करतोय की येणाऱ्या 7 दिवसामध्ये हे गुटखा विक्रेते आहेत यांच्यावर आळा घाला, ताबा घाला। अन्यथा जर आम्ही रिपब्लिकन सेनेची आणि पॅन्थरची सर्व टीम जर रस्त्यावर उतरलो तर आमच्या पद्धतीने आम्ही यांना आळा घालू आणि याला जबाबदार इथलं स्थानिक प्रशासन असेल। आम्ही पूर्ण या तालुक्याचा सर्वे केलेला आहे। कुठल्या ठिकाणी त्या विक्री होतात, कुठल्या ठिकाणी गाड्या येतात, या सर्व आम्हाला माहिती आहे। म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो की बाबा जर तुम्हाला लाख 1.5 लाख पगार आहे, त्याच्यामध्ये खुश राहा। जर अशा धंद्याला जर अभय देण्याचं काम केलं तर आम्हाला आमच्या जनतेसाठी रस्त्यावर उतरावं लागेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर जे परिणाम होतील त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल। आणि तुझ्या आतमध्ये जर हे धंदे बंद झाले नाही तर रिपब्लिकन सेना आणि पॅन्थरच्या वतीने मोठं आंदोलन उभं करू आणि याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल। जय भीम, जय शिवराय, जय पॅन्थर।